नमस्कार, मी नितीन राजवैद्य आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, भारताच्या इतिहासामध्ये अनेक राजे महाराजे असे होऊन गेले आहेत की ज्यांचं कार्यकर्तृत्व हे त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये फार मोठ्या उंचीचं होतं. तसेच एक परमार वंशाचे मालवा प्रांताचे प्रमुख शासक राजा भोज म्हणून सुद्धा इतिहासामध्ये होऊन गेले आहेत की ज्यांची नोंद इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी घेतल्या जाते. त्यांचा जन्म हा इसवी सन 1980 मध्ये झाला आणि पुढे पुढे जन्मानंतर त्यांचं जे आयुष्य आहे हे आयुष्य एका राजपुत्रासारखं राजकुमारासारखं त्यांच्या प्रांतामध्ये त्यांचं गेलं. परंतु पुढे काही वर्षानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये फार मोठा संघर्ष सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा त्यांचे वडील ते स्वतः कमी वयात असताना ते जेव्हा गेले, ते जेव्हा निवर्तले, तेव्हा त्यांच्या खांद्यावरती मालवा प्रांत सांभाळण्याचं, त्यांचं राज्य सांभाळण्याची ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आली. परंतु त्यांनी गादीवर बसू नये किंवा त्यांनी प्रमुख शासक होऊ नये, त्यांनी तो वारसा चालवू नये यासाठी त्यांच्या आप्तेष्टांकडून, त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून त्यांना जीवे मारण्याचे कट सुद्धा झाले. त्यांना तो प्रयत्न झाला, परंतु त्यातून राजा भोज हे मोठ्या युक्तीने, मोठ्या संघर्षाने सही सलामत बचावले आणि पुढे ते मालवा प्रांताचे शासक म्हणून उदयास आले आणि त्यांनी त्यांचं कार्यकर्तृत्व हे अख्ख्या जगाला दाखवून दिलं. राजा भोज यांचं जे राज्य होतं, हे राज्य फक्त एक सैन्य किंवा घोडदौड किंवा युद्ध यापुरतं सीमित नव्हतं, तर त्यांचं राज्य हे साहित्य, विज्ञान, शास्त्र, स्थापत्यकला इत्यादींचं केंद्र म्हणून सुद्धा भारतामध्ये त्या काळामध्ये ते उदयास आलं होतं. नुकताच कोर्टाने जो निकाल दिला भोजशाळेचा तो आपण बघितला. त्या भोजशाळेच्या निमित्ताने हा इतिहास पुन्हा समोर येतो आहे की ती भोजशाळा जी आहे ती राजा भोज यांनीच निर्मिती त्याची केली होती आणि ती एक त्या ठिकाणी एक शाळा होती, एक अध्यापन केंद्र होतं आणि सरस्वतीचं मंदिर सुद्धा राजा भोज यांनी बांधल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यांच्या आयुष्यामध्ये मी म्हटलं ज्याप्रमाणे मोठा संघर्ष होता, त्यांना अनेक वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न सुद्धा झाला, परंतु त्यातून ते सही सलामत वाचले. त्यांच्या म्हणजे हा जो संघर्ष होता, पण जीवे नंतर ते वाचले, पुढे ते समोर आले. पुढे नशिबानी म्हणा किंवा योगायोगाने म्हणा त्यांच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला की जो प्रसंग फार वेगळ्या प्रकारचा होता. त्या प्रसंगाकडून आपण तर खरं तर काही प्रकारची शिक्षा घेऊ शकतो, काही प्रकारचा बोध आपण त्या माध्यमातून नक्कीच घेऊ शकतो. राजा भोज हे जेव्हा घोडसवारी करत होते, आपल्या सैन्यासमोर जात होते, तेव्हा त्यांचा घोडा हा नियंत्रणाच्या बाहेर गेला आणि ते खूप लांब लांब सैन्य मागे सोडत ते खूप लांब लांब पुढे तो त्यांचा घोडा गेला आणि एका दरीच्या समोर जाऊन तो थांबला आणि तिथे उसळला. तिथे उसळल्यानंतर राजा भोज हे त्या दरीमध्ये पडले आणि मग ते त्यांचा कुठे पत्ता लागला नाही. पुढे कालांतराने ते गाव वेगळ्याच राज्यामध्ये पडले आणि एका गावामध्ये ते खाली पडलेले असताना लोकांना दिसले. तेव्हा गंगू तेली नावाचा जो व्यक्ती होता, त्या व्यक्तीने त्यांना आपल्या घरी आणलं, त्यांचा औषधोपचार केला, त्यांच्यावरती उपचार केले, त्यांना आराम दिला आणि मग त्यातून ते सही सलामत वाचले आणि जिवंत राहिले. पुढे राजा भोज यांच्या लक्षात आलं नाही की आपण नेमकं कोणत्या राज्यामध्ये आहोत, कोणत्या शहरामध्ये आहोत. त्यामुळे हे काय दुश्मनांचं राज्य आहे की काय, या भावनेने त्यांनी आपली स्वतःची ओळख त्या ठिकाणी लपवून ठेवली आणि काही काळ त्यांनी त्या ठिकाणी वास्तव्य केलं. आपला जीव या गंगू तेली नावाच्या व्यक्तीने आपला परिचय नसताना सुद्धा आपला जीव त्यांनी वाचवला की मी राजा आहे म्हणून त्यांनी मला वाचवलं असं नाही, तर एक माणुसकी म्हणून त्यांनी माझा जीव वाचवला. त्यामुळे गंगू तेलीच्या घरी त्यांनी नौकर म्हणून सुद्धा एक अगदी नौकरासारखं कार्य त्यांनी गंगू तेलीच्या घरी केल्याचं आपल्याला इतिहासामध्ये पाहायला दिसतं. पुढे कालांतराने दिवस गेल्यानंतर ती ओळख पटली, इतिहासाचे सगळे पुरावे समोर आले, शोधाशोध झाली, सगळे विषय क्लिअर झाले, समोर आले आणि त्यानंतर पुन्हा राजा हे गंगू तेलीच्या घरी राहणारे जे गृहस्थ आहेत हे राजा भोज आहेत, जे एक आदर्श राजा म्हणून सध्या समाजामध्ये वावरतात ते राजा भोज आहेत.
असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा ते मग पुन्हा सही सलामत आपल्या राज्यामध्ये गेले आणि मग ते आपल्या राज्यामध्ये आपलं राज्य हे पुन्हा चांगल्या प्रकारे करू लागले. आता हा त्यांचा एक वेगळा इतिहास होता. या इतिहासाबद्दल, या प्रसंगाबद्दल स्वतः राजा भोज यांनी इतिहासामध्ये कबुली दिल्याचं किंवा एक म्हटल्याचं आपल्याला दिसतं की नशीब किंवा जे भाग्य असतं हे भाग्य खरोखर बलवत्तर असतं. या भाग्यामुळे माणूस हा राजाचा रंक होऊ शकतो आणि रंकाचा राजा सुद्धा होऊ शकतो. अशा प्रकारचा प्रसंग हा त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मी जसं म्हटलं की राजा भोज यांचं कर्तृत्व मोठं होतं, हे खरोखर मोठं होतं. ते युद्धामध्ये सुद्धा निपुण होते. युद्धभूमीवरती ते सुद्धा मोठ्या जिकरीने आणि मोठ्या संघर्षाने उभे राहायचे. मोठं कार्य ते त्या ठिकाणी करायचे. त्यांनी गजनी आणि सालार मसूद सारख्या महाभयंकर इस्लामी आक्रमकांच्या विरुद्ध लढाया केल्या, त्यांना परास्त केलं आणि एका लढाईमध्ये तर सालार मसूद याचा त्या ठिकाणी तो धारातीर्थी पडला आणि त्याचा जीव सुद्धा त्या त्या लढाईमध्ये गेल्याचं सुद्धा आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतं. एवढा पराक्रमी आणि एवढा मोठ्या उंचीचा हा राजा भोज म्हणून इतिहासामध्ये पुढे आलेला आहे. ते फक्त युद्ध लढाई करणारे राजा म्हणून परिचित नव्हते, तर त्यांचा एक वेगळा परिचय सुद्धा होता. ते म्हणजे सरस्वती पुत्र म्हणून सुद्धा त्यांना त्या कालखंडामध्ये ओळखल्या जात होतं. याचं कारण असं की त्यांना ज्ञान ज्ञानाबद्दल, ज्ञानसाधनेबद्दल फार मोठी आपुलकी होती. त्यांनी भोजशाळेच्या निमित्ताने एका शाळेची निर्मिती केली होती, एका विद्यापीठाची निर्मिती केली होती, एका विद्या केंद्राची निर्मिती केली होती. तिथे त्यांनी सरस्वतीची उपासना व्हावी यासाठी सरस्वतीचं मंदिर सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्याचं निर्माण केलं होतं. म्हणून त्यांना सरस्वती पुत्र म्हणून कदाचित ओळखल्या जात असेल. राजा भोज यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जवळपास 84 ग्रंथांची निर्मिती केल्याची सुद्धा नोंद आहे. त्या ग्रंथांमध्ये राजकारण, राज्यशास्त्र, काव्य, व्याकरण, वास्तुशास्त्र, आयुर्वेद अशा विविध विषयांचा समावेश त्या ग्रंथांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचे जे की प्रमुख ग्रंथ होते, त्या प्रमुख ग्रंथांमध्ये समरांगण सूत्रधार नावाचा एक जो ग्रंथ होता तो फार प्रसिद्ध आहे. त्यामध्ये त्यांनी मंदिर निर्माण कसं असावं, नगर नियोजन कसं असावं, लोकांची घरे असतील, नगराचं नियोजन असेल, नगर रचना असेल आणि मूर्तिशास्त्र कसं असावं या विषयी आणि अशा बऱ्याचशा विषयांविषयी त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचा दुसरा जो प्रसिद्ध ग्रंथ होता तो म्हणजे युक्तिकल्पतरू नावाचा ग्रंथ. त्या ग्रंथामध्ये पण प्रशासन कसं असावं, प्रशासनाची नीती कशी असावी, जनतेची नीतिमत्ता कशी असावी, व्यावहारिक विचार कसा असावा, अशा विविध विषयांबद्दल त्या युक्तिकल्पतरू नावाच्या ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. यावरून आपल्या लक्षात येते की राजा भोज यांची बुद्धिमत्ता ही अनन्यसाधारण होती. त्यांचं लिखाण असेल, वाचन असेल, त्यांचा विचार असेल हा फार मोठ्या स्तरावरचा होता. राजा भोज यांनी फक्त आपल्या राज्याच्या सीमाच वाढवल्या नाहीत, त्यांचं राज्य तर ते जेव्हा प्रशासक म्हणून आले तेव्हा ते राज्य कारभार जेव्हा पाहू लागले तेव्हा राजस्थानच्या भागापर्यंत त्यांचं राज्य वाढलं होतं. इकडे महाराष्ट्रातील कोकण पट्टीपर्यंत सुद्धा त्यांचं राज्य पुढे साम्राज्य वाढलं होतं आणि मध्य भारतातील बऱ्याचशा भागांमध्ये सुद्धा त्यांचं राज्याचा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे मोठ्या स्तरावर त्यांचं राज्य हे त्या राज्याचा विस्तार त्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचं राज्य असेल, त्यांची ग्रंथ निर्मिती असेल, त्यांच्या राज्याचा विस्तार असेल, याच सोबत राजा भोज यांचं स्थापत्य विषयातील सुद्धा योगदान, स्थापत्यशास्त्र म्हणजे आपण आज कन्स्ट्रक्शन म्हणतो त्या क्षेत्रातील सुद्धा त्यांचं योगदान हे फार मोठं आहे. फार मोठे मोठे मंदिरं हे त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये प्रशासन काळामध्ये त्यांनी निर्माण केले. कुठल्याही प्रकारचं प्रगत तंत्रज्ञान नसताना असे विशालकाय मंदिरं की जे आपण आजही पाहून आपण थक्क होतो असे प्राचीन मंदिरं त्यावेळेस त्यांनी निर्माण केले. मंदिरांची निर्मिती केली आणि अतिशय उत्कृष्ट आणि स्थापत्यशास्त्राचा एक विलक्षण असा नमुना म्हणून त्यांचे काही स्थापत्य क्षेत्रातील निर्मिती ही त्यांची त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं पाण्याच्या संदर्भातलं सुद्धा नियोजन खूप चांगलं होतं. त्यांनी आपल्या जनतेला, आपल्या राज्यातील रयतेला हे सिंचनासाठी, कृषीसाठी, वापरण्यासाठी, पिण्यासाठी पाण्याचं नियोजन असावं, पाणी हे मुबलक असावं या उद्देशाने त्यांनी भोपाळ येथे भोजताल नावाचा सरोवर, ज्याला सध्या भोपाळ झील किंवा अप्पर लेक म्हणून ओळखल्या जातं, तो भोजताल नावाचा सरोवर
त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केला, त्याची निर्मिती केली, त्याची बांधणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कुठल्याही प्रकारचं प्रगत तंत्रज्ञान नसताना सुद्धा तो भोपाल झील जी आहे ती आजही फार मोठ्या म्हणजे एक चांगल्या प्रकारे आज आपल्याला त्याची निर्मिती आपल्याला झाल्याचं दिसतं आणि मोठा विशालकाय असा तो सरोवर आहे. त्यामुळे राजा भोज यांचं जे कार्य आहे हे विविध क्षेत्रामध्ये आहे. जसं ग्रंथनिर्मितीमध्ये आपण बघितलं, कृषी क्षेत्रामध्ये म्हटलं आपण बघितलं, पाणी क्षेत्रामध्ये आपण बघितलं, युद्ध कौशल्यामध्ये बघितलं. त्यांनी गझनीसारख्या आणि अशा महाभयंकर इस्लामी आक्रमणाविरुद्ध त्यांनी युद्ध पुकारलं. आपल्या देशाच्या सीमा, आपल्या साम्राज्याच्या सीमा त्यांनी सुरक्षित ठेवल्या आणि आपल्या राज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा सुरक्षित असला पाहिजे, सुखी असला पाहिजे, हा त्यांचा दंडक होता. ते आपल्या राज्यामध्ये वेषांतर करून सुद्धा वावरत असत. असा सुद्धा प्रसंग अनेक ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतो की आपली जनता ही आपल्याबद्दल काय म्हणते, ती खरंच सुखी आहे का, समृद्ध आहे का, हे पाहण्यासाठी ते आपल्या राज्यामध्ये वेषांतर करून सुद्धा ते वावरत असत. पण या राजा भोज यांच्या संदर्भामध्ये जसे खूप सारं त्यांच्या नशिबाने त्यांची एक प्रकारे त्यांची पडताळणी केली असं आपण म्हणू. ते कधी राजा होते, मध्ये रंक झाले, मोठा संघर्ष होता, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, नशिबाने ते एका दरीमध्ये पडले, तिथे सुद्धा ते मरता मरता वाचले. पुढे सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये फार मोठा संघर्ष होता. हे सगळं असतानाही त्यांना सरस्वती पुत्र म्हणून सुद्धा संबोधण्यात येत होतं. त्यांनी मोठ्या प्रमाणात ग्रंथाची निर्मिती केली. हे सगळं असताना सुद्धा त्यांच्याबद्दल एक म्हण माटलं फार मोठी प्रचलित आहे, ज्याला आपण मुहावरा म्हणू शकू किंवा मराठीमध्ये आपण त्याला म्हण असं म्हणतो. ती म्हणजे हिंदीतली कहावत आहे की ज्याला म्हणतात की कहा गंगू तेली और कहा राजा भोज, किंवा कहा राजा भोज और कहा गंगू तेली, अशी ती कहावत आहे, अशी ती म्हण आहे की जे राजा भोज यांच्याबद्दल म्हटल्या जाते. परंतु ही म्हण चुकीची आहे. आपण जर बघितलं तर ही म्हण चुकीची आहे. ही या म्हणीचा अपभ्रंश, त्याची एक चुकीची प्रथा पुढे ती पडली आणि तो अपभ्रंश झाला आणि ती अपभ्रंश म्हणून ही म्हण सध्या आपण ती वापरतो म्हणा किंवा ती प्रस्थापित झाली. आपण कधी कालानुरूप कधी कधी आपण उदाहरण देताना गमतीच्या स्वरूपात आपण ते वापरतो की कहा गंगू तेली और कहा राजा भोज, किंवा कहा राजा भोज और कहा गंगू तेली. खरं तर ही म्हण कुठल्या तेली समाजाच्या व्यक्तीबद्दल किंवा अशा कुठल्याही वैयक्तिक जातीच्या व्यक्तीबद्दल अजिबात नाही. किंवा ती म्हण आहे ती 3 राजांची तुलना करणारी, 3 राजांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल सांगणारी ती म्हण आहे. त्यामध्ये 3 राजांचा संगम म्हणजे कुठला, त्यामध्ये 3 राजांचा उल्लेख म्हणजे कुठला, तर एक राजा भोज, दुसरे राजा गांगेय देव आणि तिसरे राजा जयसिंग तेलंग, असे 3 राजांचा समावेश त्या म्हणीमध्ये येतो. त्या म्हणीचं ती म्हण अशी आहे की कहा राजा भोज और कहा गांगेय तेलंग, अशी ती म्हण आहे. तर त्या म्हणीचा अर्थ असा होतो, असा त्याचा उपयोग असा आहे की एक राजा गांगेय होते की जे छेदी वंशाचे महाराज होते, की ज्यांना गांगेय देव म्हणून ओळखलं जात होतं, जे 11व्या शताब्दी म्हणजे राजा भोज यांच्या शताब्दीमध्ये त्यांचं सुद्धा वास्तव्य होतं आणि ते मध्य भारतातील एक महान शासक म्हणून सुद्धा ते उदयास आले होते. तसेच राजा तेलंग म्हणजे राजा जयसिंग तेलंग जे होते ते चालुक्य साम्राज्याचे वंशज होते आणि दख्खन क्षेत्रामधील प्रभावशाली राजा होते की त्यांचं सुद्धा साम्राज्य हे तोडीस तोड होतं. हे दोन्ही शासक म्हणजे राजा गांगेय देव आणि राजा जयसिंग तेलंग हे दोन्ही राजा महान असे राजा होते, परंतु त्यांचा निभाव हा राजा भोज यांच्या समोर लागत नव्हता. ते राजा भोज यांच्यासोबत हे दोन्ही राजा काही अंशी म्हणजे उंचीने म्हणा, कार्यकर्तृत्वाने म्हणा, हे त्यांच्या शक्तीच्या पुढे म्हणा, हे कमी होते राजा भोज यांच्या तुलनेत. म्हणून ती म्हण होती की कहा राजा भोज और कहा गांगेय तेलंग. परंतु कालांतराने अपभ्रंश होऊन ती म्हण कहा राजा भोज और कहा गंगूतेली अशी झाली. गंगूतेली हे पात्र किंवा गंगूतेली नावाचं व्यक्ती हा राजा भोज यांच्या आयुष्यामध्ये होताच, नक्की होता, कारण की त्यांनी त्याचे प्राण वाचवले होते. ते राजा होते म्हणून त्या गंगूतेलीने त्याचे प्राण वाचवले नाहीत, तर एक सामान्य नागरिक म्हणून, माणुसकी म्हणून त्यांनी त्याचे प्राण वाचवल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे त्या गंगूतेली नावाच्या व्यक्तीची ही सुद्धा महानता आहेच, त्याचे संस्कार आहेत, त्यांचे विचार सुद्धा उंच आहेत. परंतु ही म्हण मात्र कहा राजा भोज और कहा गांगेय तेलंग अशा स्वरूपाची आहे. ही राजा भोज यांची महानता दर्शवणारी
एकही म्हण आहे ज्याचा अपभ्रंश हा पुढे झाला आणि ती म्हण चुकीची सध्या प्रस्थापित होते. त्यामुळे आपल्या इतिहासामध्ये महान असे राजे होऊन गेले की ज्यांचा इतिहास हा मोठ्या उंचीचा आहे, मोठ्या संघर्षाचा आहे. तो आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. माझ्या वाचण्यामध्ये आला, माझ्या लक्षात आला म्हणून आपल्यासमोर सहज या माध्यमातून तो आपल्यासमोर मांडावा अशा माझ्या मनात आलं. त्यामुळे आपल्यासमोर हा ठेवला. खरं तर राजा भोज यांचं कार्यकर्तृत्व हे 10-15-20 मिनिटात मांडण्यासारखं नाही, तर त्याचे एक एक प्रसंग हे फार मोठे मोठे आहेत. त्याला फार मोठा कालावधी लागतो. परंतु त्यांच्या एकंदरीतच कार्यकर्तृत्वाचा आढावा हा आपल्यासमोर थोडक्यात यावा या उद्देशानं ह्या इथे मांडण्याचा प्रयत्न केला. तूर्तास थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.